सांगरूळ संस्थेचं कार्य शिक्षण क्षेत्राला प्रेरणादायी आहे, असं प्रतिपादन उपजिल्हाधिकारी अशोक पाटील यांनी केलं। सांगरूळ शिक्षण संस्थेच्या 65व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। सांगरूळ शिक्षण संस्थेच्या 65व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये उपजिल्हाधिकारी अशोक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी एकनाथ अंबोकर, सातारा जिल्ह्याचे लेखा अधिकारी रणजित झपाटे हे उपस्थित होते। यावेळी बोलताना उपजिल्हाधिकारी अशोक पाटील यांनी सांगरूळ शिक्षण संस्थेच्या कार्याचं कौतुक केलं। शिक्षण अधिकारी एकनाथ अंबोकर यांनी सांगरूळ शिक्षण संस्थेची वेगानं प्रगती होत असल्याचं नमूद केलं। सातारा जिल्हा लेखा अधिकारी रणजित झपाटे यांनीही मनोगत व्यक्त केलं। संस्थेचे सचिव आमदार जयंत आसगावकर यांनी सांगरूळ शिक्षण संस्थेसाठी ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानातून यशस्वीपणे वाटचाल सुरू असल्याचं सांगितलं। यावेळी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेले गुणवंत विद्यार्थी, कर्मचारी आणि आजी-माजी खेळाडूंचा सन्मान करण्यात आला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष यल खाडे, उपाध्यक्ष केना जाधव, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड, दादासाहेब लाड, कुंभीचे व्हाईस चेअरमन विश्वास पाटील, संचालक राहुल खाडे, निवास वातकर, संजय पाटील यांच्यासह सर्व शाखा प्रमुख आणि विद्यार्थी उपस्थित होते।